Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। भाजप, शिवसेना, ठाकरे कुठला मानत नाही, निलेश राणे सोबत. निलेश राणे उद्या कुठल्याही पक्षात हो, नाही. तिथे आम्ही. असं कसं? आमचं प्रेम आहे. नाही, ठाकरेच बरे वाटतात. उमेदवार डिक्लेअर झाले त्यावेळेला मग नाईलाज असतो. शहर विकास आघाडी म्हणून शिवसेना आणि इतर सर्व पक्ष एकत्र येऊन ही लढत होती. तुम्हाला असं नाही वाटत की हे लोकांना फार कन्फ्युज करणारं आहे? अरे काल भांडत होतात, आज एकत्र येत आहे. महाराष्ट्रात 2022ला जे राजकारण घडलं त्याच्यानंतर कोणीही हा विचार केला नसेल की शिंदे आणि ठाकरे हे परत एकदा एकत्र येतील. अर्थात आता सुद्धा शिंदे ठाकरे एकत्र आलेले नसले तरी स्थानिक निवडणुकांमध्ये मात्र ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना ही एकत्र आलेली आहे आणि त्याला कणकवलीमध्ये नाव देण्यात आलेलं आहे शहर विकास आघाडी. जसं काही वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला, कणकवलीत हा शहर विकास आघाडीचा प्रयोग झालेला आहे परत एकदा भाजपला शह देण्यासाठी. आणि त्यामुळेच आज आम्ही इथे कणकवलीमध्ये दोन्ही बाजूच्या ज्या शिवसेना आहेत त्यांचे शिवसैनिक जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांचे उमेदवार आहेत म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेशजी पारकर, ज्यांची मुलाखत आम्ही मुंबई तकवर घेतलेली आहे, ती तुम्ही पाहूच शकता. मी तुमच्याकडनं एकच प्रश्न घेणार आहे आणि मग मला कार्यकर्त्यांकडे वळायचं. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की अख्खी शहर विकास आघाडी भाजपला शह देऊ शकेल? शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र काम करते? आम्ही या भ्रष्ट टोळी विरुद्ध, या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध हा एक झंझावात, एक वादळ त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय जनतेच्या समोर आम्ही दिलेला आहे. आणि मला विश्वास आहे कणकवलीच्या स्वाभिमानी जनतेकडनं, या सुसंस्कृत शहराकडनं की नक्कीच या सत्ताधाऱ्यांना त्या दिवशी म्हणजे 3 तारीखला या ठिकाणी त्यांचं पानिपत केल्याशिवाय किंवा त्यांना पराभूत केल्याशिवाय या शहरातली जनता गप्प बसणार नाही. मला तुम्ही सांगा, तुम्ही शिंदेचे शिवसैनिक की ठाकरेंचे? शिंदे. कसं काय तयार झाले ठाकरेंसोबत एकत्र यायला? नाही, इथे कसं आम्हाला शहर विकास म्हणजे शहराचा विकास घडवण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत. इथे आम्ही काय कुठल्या पक्षाची पादत्राणं घालून आलेलो नाहीत, फक्त शहर. 2022ला ज्यांच्यासोबत वैर घेतलं त्यांच्याच सोबत एकत्र यायची वेळ झाली नाही, इथे सगळे ह्या जनतेची मागणी आहे, त्या मागणीप्रमाणे आलो आहोत आम्ही. मला सांगा, जनतेची मागणी म्हणून परत पण असं भविष्यात महाराष्ट्रात इतर पट्ट्यांमध्ये एकत्र यायला आवडेल शिंदे ठाकरे? 100% जिथं विकासाचा मुद्दा येतो, आमचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत आणि या शहराचा विकास व्हावा म्हणून आमचे या ठिकाणचे युवा नेते सन्माननीय निलेशजी राणे साहेब यांनी शेवटच्या क्षणापर्यंत युती व्हावी यासाठी प्रयत्न केले. परंतु ज्या वेळेला समोरच्या उमेदवार डिक्लेअर झाले त्यावेळेला मग नाईलाज असतो. शहर विकास आघाडी म्हणून शिवसेना आणि इतर सर्व पक्ष एकत्र येऊन ही लढत होते आणि निश्चितपणाने आमचे उमेदवार संदेशजी पारकर निवडून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे. संदेश पारकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत, ज्यांनी इकडनं विधानसभेची सुद्धा निवडणूक लढवलेली होती. त्यावेळेला तुम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी, एकदम कट्टर प्रतिस्पर्धी होतात. ती कटुता मिटली आता ह्या गोष्टीवर मला बोलण्या इतका मी मोठा नाही, मात्र आमच्या वरिष्ठांनी जे आदेश दिलेले आहेत त्यामुळे शहर विकास आघाडी हा एकमेव अजेंडा घेऊन आम्ही येत्या 10 दिवसांमध्ये या पूर्ण शहरामध्ये कायापालट करून दाखवू आणि एक झंझावात निर्माण करून 100% आम्ही या ठिकाणी विजयी होऊ. ठाकरेंच्या शिवसेनेचे कोणी आहे ते? तुम्ही? ठाकरेंच्या शिवसेनेचा तुम्ही? राष्ट्रवादी शरद पवार. तुम्ही? शिंदेसेना. मग काय आता ठाकरेंबद्दल तक्रारी नाही, आता पॅचअप झालं? मुळात ठाकरेंबद्दल तक्रार होते म्हणून तुम्हाला बोलला कोण? मग शिंदे का बाहेर पडले? ते शिंदे का बाहेर पडले ते शिंदे आणि ठाकरेंनाच माहिती असेल, ते आम्हा शिवसैनिकांना माहिती नाही. आम्ही शिंदेचे शिवसैनिक असू की एकनाथ शिंदेचे असू की ठाकरेंचे शिवसैनिक, आम्ही मुळात शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिक जसा आदेश तसा काम करतो. त्या ठाकरेंच्या आणि शिंदेचे वाद आहे, ठाकरे शिंदेना माहिती, आम्हा शिवसैनिकांना त्याचं देणं घेणं काही नाही. स्थानिक पातळीवर ते मुरले नाहीत? कोण? वाद जे आम्ही पाहतो ना, उद्धव ठाकरे शिंदेवर आरोप करतात, मग शिंदे ठाकरेंवर आरोप करतात, हे सगळे आरोप इथे स्थानिक पातळीवर काय जळणे बसत त्याचे? नाही, स्थानिक पातळीवरती वाद आदेशांमुळे कामं होतात. इथे वाद असले का त्यांच्यासारखे इथे आर्थिक मोठे व्यवहार किंवा आर्थिक मोठे कॉन्ट्रॅक्ट इथे स्थानिक लोकांना कोण मिळत नाही इथे. त्या कारण आमचे सैनिक आमचे कोठे वाद नाही. आम्ही आपले शिवसैनिक जसे आदेश आहेत, ते ठाकरेचे शिवसैनिक असतील किंवा शिंदेचे शिवसैनिक असतील, या आदेशाचे पालन करणारे शिवसैनिक आहेत. मला त्या तिथल्या महिलांकडे पण यायचं आहे, पण इथे महिला उमेदवार सुद्धा आहेत. तुम्हाला लोक असे याबद्दल प्रश्न विचारतात कधी की अरे तुम्ही एकमेकांविरोधात भांडत होतात, आता एकत्र आलायत? नाही, असं काही नाही विचारत. लोकांपर्यंत वाद पोहोचले तरी होते की काही वेगळे मुद्दे ज्याबद्दल लोक तुमच्याशी बोलत असतात? असं काय नाही झालंय. लोक तुमच्याकडे काय बदल हवाय. आम्ही शहर विकास आघाडी मार्फत असं विकास करायचा आहे कणकवलीचा आम्हाला, त्या अर्थाने आम्ही या रिंगणात उतरलेलो आहे. हाच आमचा उद्देश आहे फक्त, बस. आणि मी जनतेला एवढंच आवाहन करते, मला एक संधी भेटली आहे त्याचं मी सोनं नक्कीच करेन. तुम्ही सर्वांचे आशीर्वाद माझ्यापाठी असू दे. तुम्ही म्हणत होतात काय लोकांना फरक नाही पडत? बदल हवाय, लोकांना बदल हवाय. कशाबद्दल बदल? हे जे काही चाललेलं आहे या ठिकाणी विकासाची गंगा ज्या पद्धतीने यायला पाहिजे होती
आतापर्यंत याच लोकांकडे सत्ता आहे आणि आज जो संदेश पारकरांना वाढता पाठिंबा मिळतोय म्हणजे लोकांना मग कुठेतरी बदल हवाय. म्हणून उमेदवार जर आपला लोकांपर्यंत विकासाची विजन घेऊन जाणारा असेल तर लोकांना तो भावतो. आणि संदेश पारकरांचं इथं काम आहे. मागील 15 ते 20 वर्ष या नगरपंचायतच्या माध्यमातून त्यांनी तळागाळापर्यंत कामं केलेली आहेत आणि त्यांना निश्चितपणानं इथली जनता आता पुन्हा एकदा संधी दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आणखीन कोणी, तुम्ही कुठचे आहात? मी शिंदेसेना. शिंदेसेना. माफ केलं ठाकरेंना, आधीचे काय आरोप बिरोप केलेले ते? आम्ही काय तेवढे मोठे नाही की त्यांच्या त्या विषयावर आम्ही जाऊन बोलू. आम्ही शहराच्या विकासासाठी सगळे इथे एकत्र होऊन उतरलेलो आहे. आमच्या स्थानिक नेत्यांनी जे आदेश दिले त्याचं पालन करून आम्ही 100% शहर विकास आघाडीचं काम करू आणि नक्कीच संदेश भाई पारकरांना आणि सर्व उमेदवारांना निवडून येण्यासाठी 100% प्रयत्न करून आम्ही त्यांना 3 तारीखला विजय पत्कर होऊन देऊ. अच्छा, असा रोष इतर ठिकाणी असेल तरी तुम्हाला असं वाटतं की तिकडे शिंदे आणि ठाकरेंच्या स्थानिक शिवसेनेने एकत्र यावं? आता प्रत्येक ठिकाणी स्थानिक लेवलला त्यांच्या शहराचा प्रश्न असेल, तिथल्या विकासाचा प्रश्न असेल किंवा अन्य कोणते प्रश्न असतील तर त्यांनी चांगल्या गोष्टीसाठी एकत्र आलं तर कोणालाही चालू शकतं. पण तुम्हाला असं नाही वाटत की हे लोकांना फार कन्फ्यूज करणारं आहे? अरे काल भांडत होतात, आज एकत्र येत आहे, हे स्थानिक निवडणुकांमध्ये चालतं? हा स्थानिक निवडणुकीचाच विषय आहे. राज्य पातळीवरच्या किंवा लोकसभेच्या इलेक्शन असतील त्यावेळेला हे तुम्ही प्रश्न त्यांना विचारा. तुम्हाला असं वाटतं की तेव्हा ते एकत्र येणार नाही तेव्हा ते निवडणूक ऑलरेडी झालेली आहे. त्याच्यावर आता बोलूया नको आपण. होतील तोपर्यंत बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलेलं असेल, नवीन काहीतरी आलेलं असेल. त्यामुळे आपण जो ट्विस्ट आमच्याकडनं जो अपेक्षित उत्तर तुम्हाला आहे. अपेक्षित कसं आहे मला सांगा. आम्ही एवढं 2022 पासून पाहतोय जी कटुता शिवसेना दोन्ही बाजूंच्या मध्ये आलेली आहे कार्यकर्त्यांमध्ये. म्हणजे आम्ही मुंबईमध्ये सुद्धा ती पाहतोय ना. कितीतरी वेळेला एकमेकांच्या समोर येतात, राडे होतात, अक्षरशः हिंसा होते त्याच्यामध्ये. मुद्दा इथं युतीचा होता. तुम्ही समजून घ्या विषय. युती होण्यासाठी आमच्या नेत्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केले, क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि ती युती होऊ शकली नाही. मग आता इथल्या जनतेने सर्व पक्ष बाजूला ठेवून, आपल्या पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचा जेव्हा निर्णय घेतला आणि त्यावेळेला या कणकवलीमध्ये शिवसेना शिंदेसेना म्हणून आम्ही उमेदवार देणं किंवा ह्यांच्या विरोधात जाणं ते आम्हाला पटलं नाही. त्यामुळे आमच्या नेत्यांनी, इथल्या नेत्यांनी जो निर्णय घेतला की शहर विकास आघाडीला पाठिंबा द्यायचा आणि त्यांच्यासाठी मेहनत घेऊन काम करायचं म्हणून आम्ही एकत्र आलो. तुम्ही पण शिंदेच्या शिवसेनेचे? शिंदेच्या शिवसेनेचे. मला सांगा, भाजप बरी वाटत होती सोबत की ठाकरे? नाही, ठाकरेच बरे वाटतात कारण आम्ही ओरिजिनल शिवसैनिकच आहोत आणि आता परत ही संधी मिळाली एकत्र यायची आणि विकास करायची, कणकवलीचा विकास करायची. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आणि सर्व कणकवलीच्या लोकांचं, जनतेचंच म्हणणं होतं की तुम्ही एकत्र येऊन लढवा. म्हणजे काय पक्षाचं पण कोणाचं काय हे राहणार नाही, हेवेदेवे बाजूला होतील. मला पारकरांकडे जायचं. बघा, शिंदेचे शिवसैनिक म्हणतात ठाकरे बरे होते आता भाजपपेक्षा. नाही, खरं तर एक दैवी शक्ती उद्धवसाहेब ठाकरेंना आहे की त्यांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा वारसा त्यांचा आहे आणि त्यांनी शिवसेना या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे. खरं तर आम्ही शिवसेना शिंदेसेना असं न करता एक शहर विकास आघाडी म्हणून एक सक्षम पर्याय जनतेच्या समोर आणलेला आहे. मी आपल्याला असं सांगू इच्छितो की कधी हा एक कणकवली पॅटर्न म्हणून सुद्धा कधीतरी उदयास येऊ शकतो. कारण राजकारणामध्ये काही होऊ शकतं. कोण कोणाचा कायम शत्रू नसतो, कोण कोणाचा कायम मित्र नसतो आणि सातत्याने आपण पाहिलेलं आहे सगळ्या देशातल्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. आणि त्यामुळे एक जो मैत्रीचं जे नातं आहे किंवा या भ्रष्टाचारी या टोळीच्या विरोधात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेचा असंतोष किती आहे. म्हणजे त्या ठिकाणी राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला सारून सुद्धा कसं त्या ठिकाणी यांना पराभूत करता येईल हा मनामध्ये चंग सगळ्याच पक्षांनी बांधलेला आहे आणि म्हणून शहर विकास आघाडी त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की 2 तारीखला भरभरून मतदान कणकवलीतली जनता या मतदार येऊन करतील आणि 3 तारीखला विजयाचा गुलाल आम्ही सर्व शहर विकास आघाडी म्हणून या शहरामध्ये उधळू. दादा, तुम्ही पण थोडं पुढे या, तुमच्याशी बोलायचं. कोणाकडे तुम्ही? आम्ही राणे समर्थक. राणे समर्थक म्हणजे कुठल्या? आता निलेश राणे, नितेश राणे? राणे समर्थक. आता निलेश साहेबांबरोबर. नितेश साहेबांचे तुम्ही इथे कसे काय? असं काय, राणे समर्थक. निलेश राणेच आहे. निलेश राणेंसोबतचे. मग आता भाजप, शिवसेना, ठाकरे पक्ष कुठला मानत नाही, निलेश राणे समर्थक. निलेश राणे उद्या कुठल्याही पक्षात? हो, तिथे आम्ही. असं कसं? आमचं प्रेम आहे. तुम्हाला हे विचित्र नाही वाटत सगळं राजकारण? तिथे राणे, तिथे आम्ही. अच्छा, का बरं एवढी का निष्ठा आहे राणे? 90 साला म्हणजे जेव्हा साहेब राणेराव इकडे आले तेव्हापासून त्यांच्याकडे आहे. मोठे राणे तर भाजपमध्ये नाही, पण आता आम्हाला धनुष्यबाण सोडलं ना, तेव्हा आम्ही काँग्रेसमध्ये आलो तेव्हा धनुष्यबाण सोडलं. परत धनुष्यबाण गावलं आम्हाला, आम्ही त्यांच्यावर. अच्छा, म्हणजे मोठे राणे भाजपसोबत असले तरी धनुष्यबाण पहिल्यापासून पाहिलं म्हणून तुम्ही निलेश राणेंसोबत? हो. अच्छा, धनुष्यबाणाने इथे मशाल सोबत युती केलेली आहे. त्याचा काय प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही, मशालचाही प्रचार करा.
म्हणजे जर नाही, जिथे निलेश राणे तिथे आम्ही. पण निलेश राणेंनी आता पाठिंबा दिला ना उद्धव ठाकरेंच्या उमेदवार. तिथे त्यांच्याबरोबर आम्ही. तिथे काही महिलाच होत्या, त्याही असतात. तुम्ही धनुष्यबाण, मी अज्युम करते अर्थात तुम्ही शिंदेच्या शिवसेनेचे, कसं वाटतं ठाकरेंसोबत परत एकदा एकत्र आल्यानंतर जुने कार्यकर्ते परत? खूप छान वाटतंय. ऍक्च्युली संदेजी पारकर हे घराघरात पहिल्यापासून पोहोचलेले, 25 ते 30 वर्षापासून आम्ही पण त्यांना ओळखतो. आम्हाला त्यांना बघायला, नगराध्यक्षपदी बघायला पहिल्यापासून आवडतंय. आणि जी पूर्वी जी संधी होती त्यांना, ती आता आम्ही त्यांना नवीन रूपात, म्हणजे नवीन असं नाहीये पण नवीनच म्हणा, की इतक्या वर्षानंतर आम्हाला त्यांना बघायला आवडेल. तर या सगळ्यांना आता खरं तर प्रचाराला जायचं, त्यामुळे मी थोडक्यात निरोप घेते. पण फार इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या, की आत्ताच्या घडीला भाजप प्रतिस्पर्धी आहे, त्यामुळे ठाकरे शिंदे यांच्यामध्ये परत एकदा तो गोडवा आलेला आहे. जो परवा इतक्या वर्षांपासून ते एकत्र होते, ते आता परत एकदा एकत्र आलेले पाहायला मिळतात. कारण परत एकदा त्यांचा शत्रुपक्ष जो आहे तो भाजप झालेला आहे. 3 डिसेंबरला आपल्याला याचा निकाल पाहायला मिळणार आहे. कणकवलीची लढत, ज्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे. तुमच्या सुद्धा याबद्दलच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. शिंदे आणि ठाकरे एकत्र आलेले आहेत शहर विकास आघाडीच्या नावाखाली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कॅमेरामन राकेश साळसकर सह मी अनुजा, मुंबई तक, कणकवली.